जे घर 2 वर्षापूर्वी सोडलं होतं त्याच घरात परत जायचं ही कल्पना मला फारशी पसंतच नव्हती. ती दुःखदायक तर होतेच, पण कंटाळवाणी सुद्धा होती. ही 2 वर्ष मी आणि नंदूनं संपूर्ण स्वातंत्र्यात काढली होती. मीही नोकरी धरली होती, मनाप्रमाणे घर सजवलं, एकमेकांशी लाडात येऊन वेळेचा विधिनिषेध न बाळगता प्रेमानं दंगामस्ती केली होती. मुक्त प्रेम केलं होतं, जे त्या जुन्या घरात सासू सासरे पलीकडच्याच खोलीत झोपत असल्यामुळे शक्यच झालं नव्हतं. या मोकळ्या चाकळ्या वातावरणात आमच्या दोघात प्रेमाचे धागे घट्ट विणले गेले होते. नुसत्याच बघून पसंत केलेल्या नंदूवर आता मी प्रेमही करायला लागले होते. आणि आता पुन्हा त्याच घरात जायचं, केवळ सासूबाईंनी येऊन मला माझ्या पोटी येणाऱ्या बाळाची शपथ घातली म्हणून? हा माझा पराभवच नव्हता का? काही फरक पडला होता का परिस्थितीत? मग मी तिथं का जायचं? आपलं कुठल्याही बाईला बाळाची शपथ म्हटलं की ते हळवी होते आणि काय म्हणाल ते करायला कबूल होते. तसंच माझं होत नाही आहे का? इमोशनल ब्लॅकमेलिंग. मला ज्या माणसाची तिडीक येते त्याच माणसाकडं पुन्हा राहायला जायचं का? केवळ तो माझ्या बाळाचा आजोबा आहे म्हणून? समजतच नव्हतं मला काही. नंदूला विचारलं तर तो म्हणतो, तू ठरव, तू ठरवशील ते मला मान्य, मी तुझ्याबरोबर नेहमी करता आहेच. हे वाक्य आता म्हणताना त्याला वाईट वाटत होतं, कारण हेच वाक्य म्हणताना त्याचे डोळे तेव्हाही भरून आले होते. सामानाची बांधाबांध झाली होती. दाराशी ट्रक येऊन उभा होता. थोडं फर्निचर, टेबल खुर्ची, डबल बेड, 2 कपाटं, भांडीगुंडी, गाद्या, कपडे, बॅगा, डबे बरण्या, डाळ तांदळाच्या पिशव्या, पीठ, बरंच झालं होतं सामान. एक एक डाग ट्रकमध्ये चढवला जात होता. तुम्हाला फिल्टर हवा असला तर घेऊन जा गं, सासूबाई म्हणाल्या. नको, तुम्हालाच ठेवून घ्या, मी मऊ आवाज काढत म्हटलं. मग TV राहू दे ना इथंच, तुम्हाला दोघांना आवडतो ना बघायला. तसं काही नाही गं, म्हातारपणी वेळ जाता जात नाही, डोळ्यापुढे काहीतरी नाचत असतं, बघत बसतो, तुम्हीच घेऊन जा. खरंच नको, हे मी एवढं निक्षून म्हटलं ना की त्या रडायलाच लागल्या. माझ्या सासूबाईंच्या रडण्याचा माझ्यावर कधीच परिणाम होत नाही. ती दुबळी स्त्री दुसरं काय करणार? कुणी एवढंसं काही बोललं की डोळ्याचे रांजण लागलेच व्हायला. तरुण वयात नदीच्या घाटावरून 40 पायऱ्या चढून त्या माऊलीनं घरचे टोप घागरी भरले आहेत, पण त्याच वेळी डोळ्याचे रांजणही पाण्यानं गच्च भरून ठेवले होते बहुधा. जरासा धक्का लागला की लागले व्हायला. पण मी तशी नव्हत्या. निर्भयपणे मी बॅगा उचलल्या, येते असं म्हणत फक्त सासूबाईंना नमस्कार केला. नंदू मात्र आज जाऊन बाबांनाही नमस्कार करून आला. आईंनी त्याला जवळ घेतलं तसं त्याला हुंदकाच फुटला. नुसता हुंदका नाही तर आईला मिठी मारून तो रडायलाच लागला. मग मलाही थोडं वाईट वाटलं. मी नंदूला म्हटलं, नंदू, तुला या घरात राहायचं असलं तर तू अजूनही राहू शकतोस बरं का. मी एकटी बाहेर पडेन, तू मला अधूनमधून भेटायला येत जा, दॅट इज इनफ फॉर मी. नंदू डोळे कोरडे करत म्हणाला, मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन मुक्ता, पण मला वाईट वाटणंही साहजिक आहे ना. चल निघूया. ट्रकमध्ये सगळं सामान भरून झालं. हमालानं ट्रकची मागची फळी बंद करून घेतली. मी आणि नंदू ड्रायव्हरजवळ बसलो. ट्रक सुरू झाला. नंदूनं मागं वळून पाहिलं. आई गेटपाशी आल्या होत्या, रडत रडत हात हलवत होत्या. आणि खूप मागच्या बाजूला बाबाही उभे होते. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. असं एक क्षणभर मला वाटलं, यांच्या ताटातुटीला आपणच कारणीभूत आहोत. आपल्या एका शब्दानं ही सगळी माणसं पुन्हा एकत्र येतील, घर एकसंध होईल. फक्त एकच वाक्य म्हणायचं, बाबा मला माफ करा, मी चुकले. नंदू म्हणला होता मला, एवढं मोठं वाक्यसुद्धा नको म्हणूस, फक्त सॉरी म्हण, पटकन म्हणून होईल की विषय संपला. पण मी त्यालाही नकार दिला आणि घर तुटलं. नंदूची कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली होती. आईबाप एकीकडे आणि बायको एकीकडे. पण त्यानं माझी साथ द्यायचं मात्र ठरवलं होतं. तो म्हणाला, मी लग्नात वचन दिलंय, तुला सगळ्यांच्या देखत मी तुला अंतर देणार नाही, मी नेहमी तुझ्याबरोबर राहीन. आणि तो काळजावर दगड ठेवून माझ्याबरोबर त्याचं घर सोडून बाहेर पडला होता. बराच वेळ आम्ही दोघंही बोललो नाही. ट्रक ट्रॅफिकमधून वाट काढत चालला होता.
आमचं नवं घर जुन्या घरापासून दूर होतं. फार लांब घर घेतलंयत मुक्ता. आम्ही दोघं तुम्हाला भेटायला तरी कसं येणार ग? तुम्ही दोघं येणार भेटायला? नको येऊ का? नाही नाही, तसं नव्हे, या ना. आपण विभक्त होतो त्याचा अर्थ नाती तुटली असा होत नाही ना. या तुम्ही. पण बाबा येतील असं मला नाही वाटत. येतील अगं. ते येण्यासारखी परिस्थिती जर असती तर वेगळं व्हायची पाळीच कशाला आली असती ना. अगं बाई, तू फक्त चुकले म्हण गं, हे सगळं थांबेल बघ. नाही म्हणणार मी. दोघंही अगदी हट्टी आहात बघ. मधल्यामध्ये माझी आणि नंदूची मात्र पंचाईत होते हो. मला त्याचं दुःख आहे. आई, तुमच्याबद्दल मला खूप वाटतं. तुम्ही चांगल्या आहात पण भित्रे आहात. म्हणूनच तुम्ही माझ्या बाजूनं ठामपणे उभ्या नाही राहिलात. नंदू उभा राहिला. नशीबवान आहेस ग बाई. ट्रक संथपणे चालला होता. नंदू गप्पच होता. माझ्याकडे विद्धपणे पाहत तो म्हणाला, हे असं घर सोडणं खूप पेनफुल आहे ग मुक्ता. हो, खरंच पेनफुल आहे. पण तू विसरतोयस नंदू, आम्ही बायका अशाच आमची घरं सोडून तुमच्याकडे येत असतो. आम्हाला किती वाईट वाटत असेल. लग्नसंस्था अस्तित्वात आल्यापासून शेकडो वर्ष बाई हे दुःख सोसतीये. जिथं लहानाचं मोठं व्हायचं ते घर सोडून नवऱ्याकडे जायचं आणि तिथल्या विविध स्वभावाच्या माणसांशी जुळवून घ्यायचं किती कठीण आहे. मी बोलता बोलता एकदम थांबले. ड्रायव्हर आमचं बोलणं ऐकत होता हे एक कारण होतंच, आणि जुळवून घ्यायचं असं मी तोंडाने म्हणत असले तरी प्रत्यक्ष मी माझ्या सासऱ्यांशी जुळवून घेऊ शकलेच नव्हते ना, हे दुसरं कारण. 2 वर्ष प्रयत्न केला पण जुळवून काही नाही घेता आलं. लग्नाला 2 वर्ष होत आली तरी मला मूल नव्हतं. त्यामुळे मी आदर्श आई तर सोडाच, पण साधी आईसुद्धा नव्हते. आदर्श सून तर बनू शकलेच नव्हते. आदर्श बायको तरी होते की नाही कुणास ठाऊक, नंदूलाच माहिती. लग्नाच्या पहिल्या वर्षी सगळंच नवीन होतं ना. हुंडा न घेता लग्न केलं म्हणून मला नेहमीच नंदूचं कौतुक वाटायचं, अभिमान वाटायचा. अर्थात माझ्या आईला काही माझ्या लग्नात खर्च करणं शक्य नव्हतं म्हणा. दवाखान्यात नर्सची नोकरी करून माझ्या वडिलांच्या मागं तिनं मला MA पर्यंत शिकवलं, हेच खूप नाही का झालं. लग्न ठरवताना आई म्हणाली, शिकलेली मुलगी हाच हुंडा समजा. माझ्या आईनं मला काबाड कष्ट करून शिकवलं, माझं पालनपोषण केलं, माझ्यावर खर्च केला. या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सचे तिला काय रिटर्न्स मिळाले? एवढं सगळं करून आपली मुलगी तिनं नंदूला देऊनच टाकली. माझा उपयोग नंदूच्या घराला, तिला नाहीच. म्हणून माणसं मुलगा हवाच असं म्हणत असतील का? हां, तर मी नंदूची झाले. नंदूचे वडील, माझे सासरे लग्नाच्या बैठकीत म्हणाले, फक्त मुलगी आणि नारळ द्या. आईनं जवळजवळ तसंच केलं बरं का. मी रिक्त असताना नंदूच्या घरात आले. नवी नवलाई तणामनावर लेऊन मी घरात वावरत होते. लवकर उठत होते, घरातली कामं करत होते. केर, फरशा, बाथरूम साफ करणं, प्रत्येकाच्या वेळेनुसार चहा, ब्रेकफास्ट, नंदूचा डबा भरून सासऱ्यांची पूजेची तयारी करून देणं, मग स्वयंपाक, दुपारी निवडण टिप्पण, मग दुपारचा चहा, संध्याकाळी नंदूबरोबर फिरायला जायचं, आल्यावर सासूबाईंना मदत आणि रात्री नंदूबरोबर एकांत. असं सगळं रुटीन सुरू झालं. ते आनंददायक नव्हतं फारसं, पण दुःखदायकही नव्हतं. दुःख जे सुरू झालं ना ते लग्नानंतरच्या काही महिन्यांनी. एकदा काय झालं, बाबांचे एक मित्र घरी आले होते. त्यांचं चहापाणी झालं. मी त्यांना वाकून नमस्कार वगैरे केला. बाबांनी ओळख करून दिली. ही आमची सुनबाई, आम्ही हुंडा न घेता हिला करून घेतली बरं का. चांगली आहे बिचारी, गरीब आहे. मला ते वाक्य जरा खटकलं पण मी हे दिलं सोडून. असंच पुन्हा एकदा झालं. बाबांची आत्या आली होती. त्यांनाही बाबा म्हणाले, हुंडा न घेता हिला आम्ही करून घेतली, चांगली आहे बिचारी. नाहीच, माझा संताप अनावरच झाला. एकदा वाटलं दोघंही म्हातारडे आहेत म्हणून सोडून द्यावं का. पण मग मी विचार केला की आपण ऐकूनच घेत राहिलो तर हे असे बोलतच राहतील. मी म्हटलं, बाबा हुंडा न घेता मला करून घेतली असं येणाऱ्या जाणाऱ्याला का सांगताय? नाहीच घेतलेला, कबूल की, पण ते ज्याला त्याला सांगायची काय गरज? आत्याला सांगितलं फक्त, ज्याला त्याला नाही. परवा तुमच्या मित्रालाही सांगितलं तुम्ही. सांगितलं, मग पुढे काय? खरंच आहे ते. सगळ्याच खऱ्या गोष्टी सांगायच्या नसतात. तुम्हाला हुंडा मिळाला नाही याचं तुम्हाला वाईट वाटतंय का? लग्न ठरवताना हुंडा हवाय असं म्हणायचं होतं तुम्ही. दिला असतात. होती ऐपत? नाही, नव्हती ना ऐपत. ऐपत नव्हतीच, दिला नसताच हुंडा. पण मग हे लग्नही झालं नसतं ना. आम्ही दुसरं स्थळ बघितलं असतं. वाह,
तोंड वर करून बडा बोलतेय बघा कशी. बोलणारच मी. तुम्ही माझा अपमान करताय. लग्न ठरवताना मोठेपणाचा आव आणून तुम्ही आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या असं का म्हणालात? आणि आता हुंडा दिला नाही म्हणता, आमची ऐपत काढता आणि मला बिचारी का म्हणता? मी अजिबात बिचारी नाही आहे. ते दिसतंच आहे, दिसणारच. मी बोलणार नव्हते, पण मी बोलले नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलालो येणाऱ्या जाणाऱ्यासमोर. तुम्हाला थांबवलंच पाहिजे ना, असं माझ्या लक्षात आलं म्हणून बोलले. आत्यासमोर? हो, तुम्ही मला आत्यांसमोरच बोललात. हा प्रसंग घडला आणि मी बेफाट तोंडाळ बाई आहे, कठीण आहे हिच्या पुढे, गरीब वाटली पण गरीब नाही, असं खूप काही बोललं गेलं माझ्याबद्दल. या सगळ्यावर नंदू गप्प होता. तू बोल ना काहीतरी. असल्या भांडणात गप्प बसायचं असं मी लग्नाआधीच ठरवलंय. मला मध्ये उडत जाऊ नकोस, तुझं तू हँडल कर. मी शक्यतो गप्प बसायचं असं ठरवलं आणि बसले सुद्धा. माझ्याही डोक्याला ताप व्हायचाच की, आणि नंदूच्याही. घरात भांडणं अबोला नको वाटायचं अगदी. खरं तर मी नोकरी केली तर ती हवी होती. 4 पैसे जास्तीचे घरात आले तर काही नको असतात का? पण मला नोकरी करायची परवानगीच नव्हती. लग्नाच्या बैठकीतच बाबा म्हणाले होते, तिला नोकरी करायची असेल तर करू दे, करायची नसेल तर नको करू दे, ते तिनं ठरवायचं. आमच्याकडे पूर्ण व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण हे फक्त तिथे बोलण्यापुरतंच होतं. तुझं मत काय आहे असं फक्त विचारायचं मला. त्यांच्या मताच्या विरोधात माझं मत असेल तर मला मूर्खात काढायचं. कमी खर्चाचा पर्याय जर मी सांगितला ना तर माझ्या आईची गरिबी काढायची. खर्चिक पर्याय काढला तर मला मिजाजखोर म्हणायचं. आर्थिक स्वातंत्र्य द्यायची तयारी नाही, नोकरी करते म्हटलं तर करू द्यायची नाही. म्हणायचे घरचं काम कर, तुझ्या सासूनं खूप काबाड कष्ट केलेत आजपर्यंत, तिला आता विश्रांती दे. तू नोकरीवर गेलीस तर पुन्हा तिचे कष्ट सुरू होतील. त्यांना पूर्वी काबाड कष्ट करावे लागले याला मी जबाबदार नाही आहे. त्यांनी कष्ट केले तर तुम्ही त्यांना विश्रांती मिळावी म्हणून प्रयत्न का नाही केले? का नाही घाटावरून त्यांना पाणी आणायला मदत केली? तुमचं कर्तव्य होतं ते. स्वतःच्या तोंडात मारून घेत बाबा म्हणाले, चुकलं माझं, चुकलं बयो, तू शहाणी मी मूर्ख. प्रसंग हाताबाहेरच चालला होता म्हणून मी आपली गप्प बसले. मी नोकरी करण्याचा प्रश्न शेवटी अनुत्तरितच. ठिणगी पडून भडका उडला तो त्यानंतर एकदा. लग्न होऊन 2 वर्ष उलटून गेली आणि मूल झालं नाही ना. मी नंदूला म्हटलं होतं आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यायची का? तो म्हणाला होता हो जाऊया, सध्या जरा ऑडिटची गडबड चालली आहे, ती संपली की जाऊ. पण आमचं डॉक्टरांकडे जाणं झालंच नाही. आधी ऑडिट, मग नवी रिक्रुटमेंट, मग इंटरव्ह्यूज, रिटर्न टेस्ट. नंदू त्यात अडकलाच. सासूबाई म्हणाल्या एक दिवशी, काय ते फॅमिली प्लॅनिंग वगैरे करत असाल तर ते बंद करा बाई. आता एक बाळ होऊन जाऊ दे छानसं. आम्ही प्लॅनिंग नाही करत आहे आई. अगो बाई, मग का उशीर होतोय? डॉक्टरला दाखवा. हो जाणार आहे आम्ही. कधी? हे ऑफिसमधून रिकामे झाले ना जरा की जाऊ. बाबा मध्येच म्हणाले, तो कशाला रिकामा व्हायला हवा आहे, तू जा की. असं कसं? तपासणी दोघांची करायला हवी ना. नंदूमध्ये काही दोष असणारच नाही, तूच बघ, तुझ्यातच असेल दोष. नंदूमध्ये काही दोष नसेल असं ठामपणे कसं म्हणता बाबा तुम्ही? दोष कोणातही असू शकतो, त्याच्यातही आणि माझ्यातही. आमच्या 100 पिढ्यात कुणीही निपुत्रिक नाही आहे. दोष तुझ्यातच आहे. तुझ्या त्या आईनं फसवलं आहे आम्हाला. वांझोटी पोरगी गळ्यात मारली आमच्या फुकटात, हुंडा न देता. बाबा तुम्ही पुन्हा हुंड्याचा उल्लेख करताय. हो केला. आणि मला वांझोटी म्हणालात तुम्ही? प्रत्यक्ष स्वतःच्या सुनेला वांझोटी म्हणताना काहीच वाटलं नाही तुमच्या जीवाला? माझी लाज काढतेस? मी लाज हा शब्द वापरलेला नाही आहे. फक्त काही वाटलं नाही का एवढंच म्हटलंय मी. म्हणजेच लाज वाटली नाही का असंच आहे ना? बरं तसं तर तसं. वाह, काय जमाना आलाय. सून सासऱ्याची लाज काढते. हो काढतेय मी तुमची लाज, काढतेय. मला वांझोटी म्हणायला लाज वाटत नाही का? वांझोटी 1000दा म्हणेन. आम्ही फसलो. वाणच तसला. मी म्हणत होतो नंदूला ही मुलगी करून घेऊ नकोस. अरे किती झालं तरी नर्सची मुलगी, नर्सची लायकी ती काय? आमच्या विणबाई कोण आहेत? काय सांगायचं? आमच्या विणबाई नर्स आहेत. नर्सचं चारित्र्य ते काय? आणि तिची मुलगी आमचा मुलगा घेऊन आलाय घरात. थू, नर्स म्हणजे साली सगळ्या हॉस्पिटलची बाई. बाबा, माझ्या आईबद्दल एक चकार शब्द बोलाल तर खबरदार. तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय आणि नर्सिंग करणाऱ्या सगळ्या बायकांबद्दल सुद्धा बोलताय. माझ्या आईच्या चारित्र्याबद्दल बोलणारे तुम्ही कोण? माझा हात उठेल, सांगून ठेवते, हात उठेल माझा. मार खाल तुम्ही माझ्या हातचा. अंडरस्टूड?
संतापानं माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. माझा हात उठलाही होता. मी बाबांना मारणारच होते. इतक्यात सासूबाई मध्ये पडल्या आणि माझा हात त्यांना जोरात लागला आणि त्या खाली पडल्या आणि मी भानावर आले. मी पुढे होऊन सासूबाईंना उचललं. सॉरी आई, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. लागलं का तुम्हाला? हात लावू नकोस तिच्या अंगाला. माझ्या बायकोला ढकलून पाडलंस तू? बाबा, यू नो व्हेरी वेल व्हॉट हॅपन्ड. मी त्यांना पाडलेलं नाही, ढकललेलं नाही. शट अप अँड गेट आउट ऑफ दिस हाऊस. गेट आउट. हे माझं घर आहे. तू इथं राहायचं नाही, समजलं? आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो आणि जा तुझ्या आईकडं. तूही धंदा कर. मी झपाट्यानं पुढं झाले आणि खाडकन त्यांच्या थोबाडीत ठेवून दिली. त्याच तेरमिरीत मी घरातून बाहेर पडले. नंदूच्या ऑफिसात गेले. नंदूला सगळं सांगितलं. नंदू खूप डिस्टर्ब झाला. तो आणि मी दोघं ऑफिसमधून घरी आलो. मला बघताच बाबा म्हणाले, हिला कशाला आणली आहेस घरी? हिला घरातून मी हाकलून लावलंय. तिनं तुझ्या आईला ढकललं, मारलं, माझ्याही थोबाडीत मारली. ती आता इथं राहणार नाही. सोडून दे तिला. तुला दुसरी चांगली बायको देतो, भरपूर हुंडा देणारी आणि घराला वारस देणारी. तू राहा इथं, तिला जाऊ दे. बाबा, इनफ ऑफ इट. हा तमाशा बंद करा. मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतोय. तुम्ही कसे आहात मला माहिती आहे. हुंड्यावरून का बोललात तुम्ही तिला? तो माझा निर्णय होता. मुक्ता आईला मारणं शक्यच नाही. आईला तुम्ही मारायचात बाबा. मी पाहिले ते खूपदा. आणि मुक्ताच्या आईबद्दल काय इतकं वाईट बोललात तुम्ही? काय हक्क काय आहे तुम्हाला कुणाच्याही चारित्र्याबद्दल बोलायचा? या घरातून मुक्ता एकटी नाही बाहेर पडणार. मीही तिच्याबरोबर बाहेर पडेन. मरेपर्यंत सोबत करायचं वचन दिलं आहे मी तिला. नंदूनं मला जवळ घेतलं. मीही त्याला बिलगले. इतका वेळ थोपवलेले अश्रू आता मात्र व्हायला लागले. त्या दिवशीच आम्ही घर सोडायचं ठरवलं. नेसल्या वस्त्रांनिशी घर सोडणार होतो, पण सासूबाईंनी शपथ घातली आणि नंदूला घरातून सामान घेऊन जायला लावलं. सामान बांधायला सुरुवात झाली. घरही शोधायला हवंच होतं ना. एकदम जाणार कुठे? त्यात 3-4 दिवस गेले खूप टेन्शनमध्ये. सामान बांधता बांधता सगळ्यांनाच जाणवलं ताटातूट होणार, म्हणून प्रत्येकालाच खूप वाईट वाटलं. बाबा म्हणाले, मी रागाच्या भरात बोललोय. मुक्ता माफी मागायला तयार असेल तर तिला या घरात राहायची मी परवानगी देईन. गरज नाही इतके उपकार करायचे. मी या घरात राहणारच नाही आहे आणि माफी तर मुळीच मागणार नाही, मी म्हटलं. नंदू व्यथित झाला, पण सावरला आणि म्हणाला, मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे. अशा तऱ्हेनं ते घर आम्ही सोडलं होतं. वेगळे राहिलो. नोकरी धरली. घरात पैसे यायला लागले. सगळ्या वस्तू घेतल्या. आम्ही दोघांनीही डॉक्टरांची भेट घेतली. आम्हाला मूल होणं शक्य आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्यात दोष नव्हताच. नंदूमध्ये अगदीच मायनर दोष होता. एक लहानसं ऑपरेशन करून तो दूर होणार होता. ते ऑपरेशन झालं आणि त्यानंतर मला दिवस गेले. माझ्या आईला या बातमीनं खूप आनंद झाला. ती येऊन महिनाभर माझ्याकडे राहिली. आम्हाला मूल होणार होतं. त्या मुलाबद्दल बोलताना, त्याच्याबद्दलची स्वप्न रंगवताना आम्हाला दिवस रात्री अपुऱ्या पडायला लागल्या. आम्ही सुखाच्या शिखरावर होतो. स्वतंत्र, स्वावलंबी आणि यशस्वी. सगळं कसं मनासारखं. आणि अशा वेळी माझी सासू माझ्या बाळाची शपथ घालून मला म्हणत होती, परत त्या घरात चल, एकत्र राहूया गं, चल परत. अरे, जे घर 2 वर्षापूर्वी सोडलं होतं त्याच घरात परत जायचं आणि पुन्हा त्या सासऱ्याचं तोंड पाहायचं? माझ्या आईचा त्यांनी केलेला अपमान मी विसरू शकणार होते का? मग कशाला जायचं तिकडे परत? मला ती कल्पना सहनच होत नव्हती. अशातच एक दिवस आमचे बाबा माझ्या घराच्या दारात उभे राहिले. गेल्या 2 वर्षात ते एकदाही आमच्याकडे आले नव्हते. आत येऊ का? या. मुक्ता, हात जोडून विनंती करायला आलोय, घरी चल. आम्ही विचार करतोय त्यावर. घरी चल मुक्ता, विचार नको करूस जास्त. मीच आज तुझी माफी मागायला आलोय. मुक्ता, माझं चुकलं. मी तुझा अपमान केला. माझ्या हाडामासात एक पुरुषी अहंकार खेळलाय ग. त्यापायी तसं बोललो तुला. लहानपणापासून माझ्या आईनंच तो अहंकार मला शिकवला. तू पुरुष आहेस, तू श्रेष्ठ आहेस. मग तोच भ्रम जन्मभर मी मनात बाळगला. माझ्या बायकोशी सुद्धा मी फार वाईट वागलो ग. नंदू म्हणतो ते खरं आहे. माझा हातही उठलाय तिच्यावर. बाई म्हणजे तुच्छ, पायातली वहाण. तिला जन्मभर पोसायची ते काय फुकट? म्हणून हुंडा हवा, वंशाला वारस हवा आणि तो तिनं द्यायलाच हवा. हे सगळं अंगात भिनलंय ग. त्यापायी मी तुला बोललो. तुझ्या आईबद्दल तर
उगीचच रागाच्या भारात बोललो बाबा. तिच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा एक तर मला हक्क नाही आणि तिचं चारित्र्य चांगलंच आहे. तरीही बोललो. संतापानं तोल सुटला होता माझा, म्हणून वेडवाकडं बोललो ग. आय डिडंट मीन इट. कोणीतरी लग्नात म्हटलं होतं नर्सची मुलगी. शी. बास तेच कुठेतरी डोक्यात फिट बसलं होतं. छे छे छे. तू हुशार आहेस, स्वाभिमानी आहेस. एक बाई अन्यायाचा प्रतिकार करतेय, उलट उत्तर देतेय, हे बघितल्यावर मी जास्तच खवळलो. जीव तोडून तुला प्रतिकार केला, तुला घायाळ केलं, त्यातून घर तुटलं ग आपलं. तुम्ही दोघं दुरावलात, तुम्ही दूर गेलात. गेली 2 वर्ष मी कशी काढली ते माझं मला माहिती बाळा. अहंकार दुखावला म्हणून संतापलो, संतापानं वेडा आंधळा झालो होतो. वाटेल तसं बोललो तुला. तुम्ही गेलात आणि घरातलं चैतन्यच गेलं. एकटेपण खायला उठलं. त्या एकटेपणानं मला खूप काही शिकवलं. तुमचं मोल कळलं ग मला. घरात हसती खेळती माणसं असली तरच घराला घरपण येतं. एकमेकांवर माया प्रेम करणारी माणसं हवीतच. ती नसतील तर ते घर स्मशानासारखं वाटतं. तिथं एकटं राहायची आमची इच्छा नाही ग. चल घरी परत, प्लीज चल. जे घर 2 वर्षापूर्वी सोडलं होतं त्या घरात मी परत राहायला आले. आता माझं बाळ या घरात जन्माला येईल. आम्ही एकत्र राहायला लागलो आहे. बाबांच्याबद्दल माझ्या मनातली अढी पूर्ण नाहीशी झाली आहे. पण मला त्याची फिकीर नाही. लग्न होऊन या घरी आलेली मी आणि आत्ताची मी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रथम गृहप्रवेशाच्या वेळी मी हिंदू परंपरा पाळणारी, दबून वागणारी गृहिणी होते. आत्ताच्या गृहप्रवेशाच्या वेळी मी स्वतंत्र विचारांची, स्वतःचे हक्क प्रस्थापित करणारी स्त्री झाले होते. बाबाई बदललेत. माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांनी दखल घेतली आहे. नव्या पिढीला समान हक्क दिले पाहिजेत, त्यांची स्वतंत्र अस्मिता जपली पाहिजे हे त्यांना समजलं आहे. आणि या परिस्थितीत माझं बाळ जन्माला आलेलं मला खूप आवडेल.